हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर ब्लॉग. श्वेता राहुल. तर आज श्वेताचा मूड नाही आहे व्हिडिओ बनवायचा, तर ती जबाबदारी माझ्यावर आहे आज. श्वेता रेडी होते ऑफिसला जाण्यासाठी. तिचं आज वर्किंग डे ऑफिसमधून. तर मग बघू आजच्या दिवसात काय काय होत आहे. हॅलो एव्हरीवन. तर आता झाली आहे संध्याकाळ. मी पण आली आहे ऑफिसवरून. सगळं छान आवरलं, फ्रेश झाली आणि आता थोड्या वेळ बसली आहे. आज संध्याकाळचं स्वयंपाकाचं तर टेन्शन नाही आहे, कारण राहुल पण टिफिन घेऊन गेला आहे. त्याला उशीर होणार आहे, तर सकाळीच टिफिन घेऊन गेला. आणि मी पण आत्ताच थोडा वेळ झाला आहे चहा घेतला. आणि संध्याकाळी आता जेवायची तर इच्छा नाही आहे, फक्त स्वरांशच आहे. तर बघू, स्वरांशपुरतं काहीतरी बनवून देईल. त्याच्यामुळे संध्याकाळी आज थोडा वेळ आहे निवांत, तर तो क्वालिटी टाईम मी यूज करेल काहीतरी रीड करण्यासाठी किंवा माझ्या गिटारच्या प्रॅक्टिससाठी. तर ते झाल्यानंतर मग आता फेब मंथ चालू झाला आहे आणि मंथ एंडिंगला पण मोस्टली स्वरांची एक्झाम पण स्टार्ट होणार आहे. तर त्याचं एक्झामचं प्रिपरेशन पण मला घ्यायचं आहे. तर रात्री त्याचं सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला बसवून जवळजवळ 1-1.5 तास त्याचं प्रिपरेशन घ्यावं लागणार आहे. आता जोपर्यंत एक्झाम स्टार्ट होत नाही तोपर्यंत सगळे सब्जेक्ट्स आणि सगळे क्वेश्चन आन्सर्स वगैरे सगळं, ते पण एक टास्क आता वाढलं आहे. तर बघू कसं होतं आहे ते. तर आता आहे माझ्याकडे थोडा फ्री टाईम, तर मी विचार करते की आता मी थोडंसं बुक रीड करेल. तर बघते आता माझ्या नॉवेल्सच्या कलेक्शनमधून एखादं बुक काढते आणि थोड्या वेळ ते रीड करते. तर आज भेटला आहे थोडासा फ्री टाईम, गप्पा मारत बसलो होतो. काय आता काय कामाची लिस्ट आहे ते डिस्कशन चालू, काय काय काम आहे काय काय नाही आहे. कम्प्लीट लिस्ट प्रत्येक दिवसाची रेडी असते. काय म्हणणं आहे, आता पण जायचं आहे आम्हाला एक काम करायला. भांड्यांचं टोपलं तुटून गेलं आमचं, तर आम्हाला एक असं चांगलं भांड्यांचं टोपलं आणायला जायचं आहे. ते एक काम पेंडिंग आहे आमच्याकडे. तर बघू, जाऊ तिथे आता बाहेर आणि तिथे करू आता काय बार्गनिंग वगैरे. राहुल सरांना जरा चांगलं जमलं म्हणून त्यांना मी सोबत घेऊन चालली बार्गनिंग करायसाठी. बघू तिथे काय मजा येते. काय म्हणणं आहे सर बार्गनिंगबद्दल आपलं, काय काय पॉईंट्स आहे? मांडा काय पॉईंट्स, काय कशी करायची बार्गनिंग, जरा सांगा मला. तो आपल्या खिशात जेवढे पैसे असेल त्याच्या कमी पैशांनी सांगायचं. अच्छा, ते ऑलरेडी जास्तच सांगतात आणि जी मेन किंमत असते ती त्यांना भेटतेच. आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे त्याच्यापेक्षा कमी सांगायचं. खर्च कमी. खर्च कमी करा, खर्च कमी करा. यस, खर्च कमी करा. पुण्यात खर्च अवघड आहे ना, अवघड आहे पुण्यात. खर्च काही कंट्रोल होत नाही. काय काय पॉईंट्स आहे राहुल बार्गनिंगमध्ये? नाही, बजेटवर डिपेंड आहे. तुम्ही किती बजेट घेऊन चालताय, त्या वस्तूसाठी किती पैसे खर्च करण्याची इच्छा आहे, त्यानुसार बार्गेनिंग करायची. जेवढं बजेट आहे त्याच्या आसपास आणून ठेवायचं. जो पण भेटलं जरी असेल तरी जो शॉपकीपर आहे त्याची ओरिजिनल प्राइसपेक्षा तो जास्तच सांगणार आहे ना बार्गनिंगमध्ये पण. 10% नॉर्मल मार्जिन असतं. 10%, कधी 5%, डिपेंड ऑन द वस्तू. 10% असतं, कधी 5%, कधी 50% असतं, कधी कधी 100% पण असतं. डिपेंड आहे कोणती वस्तू कशी आहे, क्वालिटी काय आहे, प्रोडक्ट कोणतं आहे, कंपनी कोणती आहे, ब्रँड कोणता आहे, त्यानुसार ते ठरतं. कधी कधी त्याच्यात फायदा होतो, कधी कधी नाही होत जास्त फायदा. डिपेंड आहे नेमकी का तुमचं बजेट काय आणि तुम्हाला कोणती क्वालिटी मिळते, ते त्यानुसार तुम्ही बार्गेनिंग करायची. ओके, जर तुम्हाला वाटलं की कमी पैशात चांगली वस्तू भेटते तर चांगली आहे. कधी कधी काही दुकानदार जी ॲक्च्युअल प्राईस आहे तीच सांगतात, मग ती पण तुम्हाला परवडते का क्वालिटी बघायचं, मग त्यानुसार बार्गेनिंग करायची. आता तू कधी शिकले नाही, माहीत नाही. नाही, करते मी बऱ्याच वेळेस, पण ते काय असं होत नाही व्यवस्थित, किंवा मे बी माहीत नाही आता ते त्या क्वालिटीज नसतील किंवा तसं डील करता येत नसेल. एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स.
एक्सपिरियन्स मॅटर्स मोस्ट. येस. गुड. चला मग जाऊ आता. येऊन ऑफिससाठी लॉग इन पण करायचं आहे. तर जातो आता आम्ही. काय तर तुम्हाला काय वाटतं बार्गनिंगबद्दल? तुमचे काय पॉईंट्स आहे, काय व्ह्यूज आहे, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसं बार्गनिंग करायचं, काय काय टॅक्टिक्स असतात, काय काय टॅक्स असतात, शिकवा. ते काय काय की पॉईंट्स असतात बार्गनिंग करायचे, ते नक्की सांगा. हा एक आजचा विषय आहे मोठा की बार्गनिंग कसं करायचं, पैसे कसे वाचवायचे. तुम्हाला जमत नाही. हां तुला जमत नाही. हां, ते मला जास्त जमत नाही बार्गनिंग करणं. चला तर मग आता जातो आम्ही. बघू तिथे गेल्यावर. आता घ्यायचं तर आहे फक्त भांड्यांची जाळी. तर बघू आता काय काय घेऊन येतो ते. ठीक आहे, चला.